नमस्कार मंडळी भारतात आपल्या चुकीच्या बातम्या देणारे लोक खूपच आहेत. एखाद्या गोष्टीचा अफवा करणारे खूपच लोक आहेत. आता तुम्हीच बघा, भारतात कधीही स्वप्न बघितलं नव्हतं, भारताने कधीही स्वप्न बघितलं नव्हतं आपल्या भारतात टेस्ला कार येईल, त्याचं ऑफिस होईल किंवा त्या ठिकाणी शोरूम होईल. हे नितीन गडकरी साहेबांनी करून दाखवलेलं आहे. नितीन गडकरी साहेबांनी खूप काही कामं केलेली. या देशात कधी न होणारे रोड सुद्धा नितीन गडकरी साहेबांनी केलेले आहेत. आता थोडेफार गड्डे असतात, ते साहजिक आहे. कुठे पेट्रोल खराब असते ते देखील साहजिक आहे. आणि टेस्ला कार ही भारतात धावणारी पहिली टेस्ला कार ही भारतात आणलेली आहे. त्याचं शोरूम हे देखील बघितलेलं असेल. आता ह्या जे काही कार्य असतील ह्या मोठ्याला सिटीने धावतात. मग पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, या ठिकाणी ह्या सध्याच्या परिस्थितीला कारा धावताना आपल्याला दिसत आहेत. आता त्याच पद्धतीने भारतात प्रगती झालेली. कधी न पेट्रोल झालं ते नितीन गडकरी साहेबांनी आपल्या भारतात पेट्रोल करून दाखवलेले. लिथेन या माध्यमातून भारतात ती प्रगती झालेली. ते पेट्रोल सुद्धा आलेले आहे. आता अनेक लोकांचं, विरोधी पक्षांचं म्हणणं आहे की ती पेट्रोल वगैरे खराब आहे. ते पेट्रोल टाकल्यानंतर मोटरसायकली बंद पडतात, जे काही फोर व्हीलर असतील त्या सुद्धा बंद पडतात. हे सगळं चुकीचं आहे. अहो, तुमच्या गाड्या दुरुस्ती करून घ्या. आता त्यासाठी नितीन गडकरी साहेब तुम्हाला लवकरच शोरूम काढून देतील. त्या ठिकाणी तुमचं शोरूम असेल नितीन गडकरी साहेबाचं, त्या ठिकाणी टेंडर दिले जातील, त्या ठिकाणी शोरूम होतील किंवा दुरुस्त्या केल्या जातील. आणि त्या दुरुस्तीच्या माध्यमातून जे येणारा पैसा असेल तो भारताच्याच कामासाठी लागणार आहे. नितीन गडकरी साहेबाचं काही व्यक्तिगत त्या ठिकाणी शोरूम नसणार आहे. जे काही गाड्या दुरुस्ती होतील त्या भारताच्या हितासाठीच लावल्या जातील. पेट्रोल टाका आणि गाडी दुरुस्ती करा, अशी परिस्थिती सध्या भारतात आहे. आता ज्या पद्धतीने हे पेट्रोल आलेले आहे, अनेक मोटरसायकली, अनेक फोर व्हीलर गाड्या त्या ठिकाणी बंद होताना दिसत आहे. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी एके दिवशी हिंगोलीला गेलो आणि त्या ठिकाणी 150 रुपयाचं पेट्रोल टाकलं. आता सुरुवातीचाच पाऊस पडला होता. मला वाटलं सुरुवातीच्या पावसात आपण भिजलं पाहिजेत. मोटरसायकल त्या ठिकाणी लावली एका साईडला आणि थोड्या वेळानं पाऊस उघडल्यानंतर ती गाडी चालू करण्यासाठी गेलो. ती गाडीच चालू होत नव्हती. आता मला वाटलं की बाबा काहीतरी पावसाने प्लग वगैरे खराब झाला असेल, मग आपण एखाद्या मेकॅनिकलला दाखवली पाहिजेत. त्या ठिकाणी मी एका मेकॅनिककडे गेलो आणि त्या ठिकाणी माझी मोटरसायकल दुरुस्तीला दिली. आता दुरुस्तीला दिल्यानंतर प्लग वगैरे खोलून पाहिला, प्लग वगैरे काही खराब झाला नव्हता. मग एखादा म्हणलं दुसरा काही प्रॉब्लेम असेल ते बघितलं, ते देखील सुद्धा होता, त्याच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नव्हता. आणि त्यानंतर मग त्या मेकॅनिकलने कार्बोरेटर खोललं. ते असते ना काहीतरी झाकण खालचं, ते खोललं आणि त्या नळीत आणि त्या कार्बोरेटरमध्ये अक्षरशः त्या ठिकाणी बारीक बारीक कण आढळले. आता हे कण कशाचे होते? ज्या पद्धतीने आपण ते गुलाबी पेट्रोल टाकलं, लाल कलरचे एक पेट्रोल आलं आणि ते टाकल्यानंतर त्या ठिकाणी ते लिथियम का काय म्हणतात त्याचा कचरा त्या ठिकाणी साचलेला होता. म्हणजे काय तर गाडी बंद पडली, काम निघालं आणि माझ्या खिशातील 200-300 रुपये निघून गेले. म्हणजे नितीन गडकरी साहेबाचा याचा काही गुन्हा आहे का? नितीन गडकरी साहेबांनी काही चुकीच्या पद्धतीने पेट्रोल बनवलं का? नितीन गडकरी साहेबांनी तर देशहितासाठीच काम केलेले. जे काही रोड असलेले ते देखील देशहितासाठीच आहेत. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा दोमत नसावं. एखाद्या विरोधी पक्षाने उगाच खड्डे पडलेले आहेत म्हणू नये. खड्डे असतातच, कारण एवढा मोठा पाऊस पडल्यानंतर खड्डे तर पडणारच. आता एखाद्या इंजिनियरने जर चुकीचं काम केलं असेल तर ते काही नितीन गडकरी साहेबांना सांगून थोडंच केलं होतं. नितीन गडकरी साहेबांना विरोध करून काय चालणार आहे? विरोध करू नये, कारण तर देशहितासाठी जर कामं केले तर हे देशहिताचे आहेत. देशद्रोह नसतो. हे सगळे कामं देशहितासाठी आहेत. एखाद्या गोष्टी चुकीच्या झाल्या असेल तर नितीन गडकरी साहेब त्याला नक्कीच जेलमध्ये टाकतील, परंतु आरोप करू नये. माझं हे मत आहे. आता नक्कीच तुम्हाला काही अनुभव आले असतील तर नक्कीच कमेंट करा. जय शिवराय.